हाय हॅलो नमस्कार. सर्वप्रथम अंकिता सैदानी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ बघत आहे हा व्हिडिओ नवी मुंबई येथील हिल्टनपाडा दीघा हिल्टनपाडा येथील हा मोगली डॅम, काहीला खंडित तलाव असंही म्हटलं जातं. हा डॅम तुम्ही बघू शकता. निसर्गरम्य वातावरण आहे, पाऊस पडतोय आणि खूप छान वर्ण डोंगरातनं झरणे फुटलेत, धुके धुके पसरले सगळ्याकडे. खूप सुंदर वातावरण आहे आणि इथे तुम्ही बघू शकता धरणावरनं पाणी सुटलंय आणि काही मुलं तिकडे खेळत पण होते, पण आत्ता जस्ट ते नाही दिसत आहेत, पण पुढच्या व्हिडिओला तुम्हाला दिसतीलच. सो तुम्ही बघू शकता किती छान आहे हे. बघा, जवळनं खूप जवळनं व्हिडिओ काढलेला आहे. धरणावरनं पाणी सुटलं आहे, सुंदर नजारा आहे हे. बघा, इकडे काही लोक त्या सुंदरने पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत आहेत आणि लांबनं खूप छान वाटतं, एकदम बघण्यासारखं वातावरण आहे. तुम्ही पण एकदा तरी इथे नक्की विजिट करा. मी तुम्हाला कॅप्शनमध्ये ॲड्रेस देईनच, लोकेशन सेंड करेनच. आणि तर पहिली गोष्ट म्हणजे काही या धरणाबद्दल काही गोष्टी आहेत अशा, ज्या सर्वप्रथम तर इकडे बघू शकता तुम्ही. ह्या डॅममध्ये खूप छान सुंदर नजारा पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिस्की पण आहे, कारण की असं जुने कहावत आहे याच्यामध्ये की लग्नाचं वराड म्हणजे जे लगीन लावणारे जे लोक असतात, पूर्ण गावच या तलावामध्ये बुडलेलं आहे, असं याची कहावत आहे एक जुनी. आणि हे नवी मुंबईमध्ये एक दीघा गाव हिल्टनपाडा येथील हा मोगली डॅम आहे आणि एक सुंदर वातावरण हे तुम्ही बघू शकता. त्या धरणाबद्दल असंही म्हटलं जातं की तेव्हाच्या काळात जेव्हा ते नवीन जे लग्नाचं जे माणसे वगैरे जे काही लोक होती ते बुडलेले, तेव्हा ते आवाजही यायचा त्याचा आणि ते लग्नाचे बँडबाजे वाजवणारे ते लोक नाचतात, असा आवाज यायचा, असे जुन्या लोकांची कहावत आहे. हे नक्की आहे, हे नक्कीच असेल, कारण की जुने लोक आहेत ते सांगतायत या धरणाबद्दल. तुम्हाला वाटेल ऐतिहासिक घटना आहे, पण ही खरोखरची घटना आहे, इथे घडलेली आहे या तलावामध्ये. तर खूप जुनी कहावत आहे आणि ही मी माझ्या घरच्यांकडून ऐकलेली गोष्ट आहे, म्हणून मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करते. हा छोटासा नाल्यासारखा, तुमच्यामध्ये काय बोलतात मला नाही माहिती, आमच्यामध्ये याला नाला म्हणतात. एक छोटंसं धरण, म्हणजे त्यातनं ते वरनं पाणी सुटतं धरणामधलं, ते वाहत वाहत चालले, तुम्ही बघू शकता पुढच्या कॅप्शनमध्ये. सो खूप छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. पाणी येतोय आणि जे बुडबुडे निघतात असं वाटतं उबलतं पाणी आहे, पण खूप छान सुंदर आहे आणि तुम्ही नक्की याला भेट द्या. मी तुम्हाला कॅप्शनमध्ये लोकेशन सेंड करेनच. खूप धबधबा, धरणावरती धबधबा असं वरनं सुटते आणि डोंगरावरनं पण छोटे छोटे धबधबा सुटतात आणि बघायला सकाळच्या वेळेला बघायला यासाठी एवढं सुंदर वाटतं ना, असं वाटतं की आपण कुठे असालो, अशा ठिकाणी आलो जिथे हे आपलं कामकाज वगैरे जे काय एका बाजूला आणि हे जे सुंदर वातावरण ह्याच्यामध्ये जाऊन एक श्वास घेणं म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर गोष्ट आहे असं म्हटलं जातं. आणि असं सिरियसली आहे, कारण की तुम्ही ते याल ना आणि बघाल तर ऑफकोर्स वाटेल तुम्हाला हे वा, याच्यापेक्षा सुंदर या जगामध्ये काहीच नाही असं वाटेल तुम्हाला. ही जी मी गोष्ट सांगते तर कोणाला वाटेल हे खोटं आहे वगैरे वगैरे, आणि हे खरं आहे आणि ही मी स्वतः अनुभवलेली गोष्ट सांगते. यांनी त्यांनी सांगितलेली ही गोष्ट. वातावरण बघून असं वाटतं ते मराठीमध्ये गाणं आहे का, भिजून गेला वारा, ते गाणं आठवतं या, असं वाटतं. त्या गाण्यावर मी रील्ससुद्धा काढलं इंस्टाग्रामला. खूप छान आहे, बघा. मी कॅप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन सेंड करेनच, किंवा तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. ठीक आहे, थँक्यू सो मच.
अंकिता सैदाने या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की आवडला, आणि माझा हा फर्स्ट व्लॉग आहे म्हणून थोडं मागे पुढे झालं असेल तर माफ करा आणि थँक्यू सो मच.